हाय एव्हरीवन, वेलकम बॅक टू युट्यूब चॅनल. कशा आहात सगळे? भारीच असणार. तर गाईज, आय एम सो सॉरी, कारण मी तुम्हाला बोललो होतो की मी जसं घर बनेल तसं तुम्हाला मी सारखे काय ते अपडेट सांगेल. पण काय होतंय ना, एवढं सगळे काम आहेत आणि आम्ही कुठलं इंटेरियर डिझायनर लावलं नाहीये, त्यामुळे सगळे काम आम्हाला स्वतःला करावं लागतात. सिलेक्शन पासून, मटेरियल सिलेक्शन पासून, प्लॅनिंग पासून, डिझायनिंग पासून हे सगळं आम्हीच करतोय. आम्ही म्हणजे माझ्यासोबत छाया मॅडम पण मला खूप जास्त हेल्प करते सगळ्या करण्यामध्ये. सो आमच्या दोघांच्या डोक्यानीच हे सगळे काम होत आहेत, त्यामुळे व्लॉग करणं मला तेवढं पॉसिबल झालं नाही. पण आता एका स्टेज पर्यंत काम आलंय, ते मी तुम्हाला सांगतो की कसं कसं काय काय होणार आहे. आणि प्लस मी तुम्हाला आज मी हे सांगणार आहे एक्झॅक्टली प्लॅनिंग, म्हणजे कुठे कुठली गोष्ट येणार आहे, कुठं आपण कसा प्लॅन केलाय, तुम्हाला काही रेफरन्स फोटो पण दाखवेल. सो एक्झॅक्टली आपल्या घराचा प्लॅन कसा झालाय, म्हणजे 3D माझ्या डोक्यात जे 3D झाले ते मी तुम्हाला आज इमॅजिन करून देणार आहे. सो तुम्ही हा ब्लॉग स्टार्ट टू एंड बघा. आणि परत एकदा तुम्हाला सांगतो, आम्ही कुठलाही इंटेरियर डिझायनर लावला नाहीये. सगळे जे सिलेक्शन आहे, सगळे जे डिझाईन आहे ते आम्ही स्वतः करतोय. त्यामुळे जर तुम्हाला पण तुमचं घर बनवायचं असेल तर हा ब्लॉग तुमच्यासाठी खूप जास्त इम्पॉर्टंट असणार आहे किंवा तुम्हाला गरजेचा ठरणार आहे. कारण की विदाऊट आर्किटेक्ट किंवा इंटेरियर डिझायनर पण आपण हे काम करू शकतो. फक्त थोडंसं आपल्याला त्याला वेळ द्यावा लागतो आणि थोडंसं हरासमेंट पण होते, आता ते तुम्हाला कळेलच. पण आजचं असं होतं की आम्ही जो सखी आणि सखा स्टुडिओ, तो छाया मॅडमनी आणि मी आमच्या डोक्यानेच बनवलाय विदाऊट एनी इंटेरियर डिझायनर. सो आम्हाला कॉन्फिडन्स होतं की आपण घर पण खूप जास्त भारी करू शकतो. सो जर तुम्हाला पण विदाऊट इंटेरियर डिझायनर तुमचं घर बनवायचं असेल तर तुम्ही जर आता इथून पुढेचे ब्लॉग्स आमचे रेग्युलर बघा, म्हणजे तुम्हाला कळेल. आता मी तुम्हाला सांगतो घराची स्टेट, आता आपलं काम कुठपर्यंत आले. हा आपला हॉल आहे, 0.5 मध्ये दाखव. तर हा आपला हॉल आहे पूर्ण, आणि जरासं पूर्ण 360 इकडनं आहे. आता प्लॅनिंग तुम्हाला सांगतो मी इकडनं. थोडंसं आपण बाहेर नाही येऊ, आपण दरवाजाच्या बाहेर नेऊन तुम्हाला एक एक गोष्ट मी स्टेप बाय स्टेप सांगतो. तर सगळ्यात पहिले आपली एंट्रन्स आहे. एंट्रन्स मध्ये काय होतं, पहिले जे बिल्डरने जे डोर दिले होते ते खूप जास्त आउटडेटेड होते. तर मग पहिलं डिसिजन माझं होतं की मला हे डोर आवडत नाही, मला चेंज करायचे. तर त्यामुळे आम्ही हे सगळं तोडलं आणि हे नवीन फ्रेम वगैरे बनवली आणि इकडे आम्ही एक नवीन डोर प्लॅन केलाय. सो इथेच आम्ही पहिले चेंज केले. त्यानंतर आल्यावर जसं तुम्हाला मी सांगितलं होतं की मला ओपन किचन करायचंय, त्यामुळे ही जी मधली वॉल आहे ती तोडायची होती, ती आपण आता तोडली आहे. त्यामुळे तुम्ही बघू शकता पूर्ण किचन मागे एकदम ओपन दिसते. सी, तर हा वाला लुक मला पाहिजे होता, आम्ही करून घेतलं. त्यानंतर काय चेंजेस केले आणखीन, की बाल्कनी, बाल्कनीचा एरिया जो आहे तो आपण आतमध्ये घेतलाय. म्हणजे बाल्कनी आपण तोडली आणि पूर्ण तो एरिया पण आपल्याला आतमध्ये युज करता येईल म्हणून ते केलं. तर त्याच्यामध्ये खूप सारे प्रॉब्लेम्स पण आले, तुम्हाला ते सांगतो काय प्रॉब्लेम आले. सगळ्यात पहिले असं होतं की बाल्कनी घेतल्याच्या नंतर जी इथे टाईल होती, इथे जी टाईल होती, आम्हाला ही टाईल आणि ही टाईल, या दोन्ही टाईल मॅच करायच्या होत्या. पण प्रॉब्लेम काय झाला की आता ते काहीतरी युद्ध वगैरे चालू, त्यामुळे त्या टाईल्स भेटत नाहीयेत. तर आम्ही हे तोडलं, तोडल्याच्या नंतर आम्ही जेव्हा टाईल्स शोधायला गेलो तर आम्हाला ही टाईल भेटलीच नाही जी आम्हाला इकडे लावायची होती. सेम म्हणजे एकच करायचं होतं. मग खूप जास्त विचार केला, खूप जास्त विचार केला की काय करता येईल, काय करता येईल. मग मला छाया मॅडमने आयडिया दिली की आपण काय करू शकतो, हे जे एवढा जो एरिया आहे ह्याला आपण हायलाइट करू शकतो. मग ह्याला आपण काहीतरी हायलाइटेड, म्हणजे काहीतरी वेगळ्या स्टाईल्सनं, म्हणजे तर काहीतरी असं वाटेल की आपण हे मुद्दामून केले, असं त्यांनी मला सांगितलं. मग आम्ही ते पिंटरेस्ट वरती शोधलं, मग खूप सारे डिझाईन शोधल्या. मग त्यावरती मग आम्हाला थोडंसं कॉन्फिडन्स आलं की येस, आपण सेम टाईल नसला तरी पण हा एरिया काहीतरी हायलाइट करून त्याला काहीतरी आपण आणखी इन्हान्स करू शकतो. त्यामुळे आम्ही इकडे, तुम्ही बघू शकता, आम्ही इकडे वेगळी टाईल लावली आहे. सी, इकडची टाईल वेगळी आणि इकडची टाईल वेगळी आहे. सो हा एक प्रॉब्लेम होता, त्या प्रॉब्लेमला आम्ही थोडंसं क्रिएटिव्हली सोल्युशन काढलं आणि हे एक क्रिएटिव्ह गोष्ट बनवली आहे. सो मला कमेंट करून सांगा तुम्हाला ही आवडली का. त्यानंतर जो चेंज होता आमचा, की इथे जे आमचं काय बोलतात त्याला, फ्रेंच डोर होतं, इकडे फ्रेंच विंडो होती, ती आम्ही तोडली. आणि त्यानंतर इकडे आम्ही हे अल्युमिनियमची विंडो केली की आम्ही फुल हाईट इकडे कर्टन्स लावायचे. ते इथे आम्हाला आपली एसी येणार आहे. आता तुम्हाला मी डिझायनिंग सांगतो काय काय होणार आहे. इकडे आपली एसी येणार आहे, एसीच्या मागे इकडे आपलं फुल हाईट इकडे कर्टन्स येणार आहेत. आणि त्यानंतर दुसरा चेंज जो आपण केला इकडे, तो पीओपीचा. पहिली जी पीओपी होती ती खूप जास्त आउटडेटेड आणि सिंपल नव्हती, पण अशी काहीतरी मला नव्हती आवडली. तर आम्ही ती सगळ्या घराची हॉल, किचन, बेडरूम सगळे पीओपी तोडली आणि परत नवीन पीओपी केली. सो ही जी पीओपीची डिझाईन याची मी तुम्हाला इकडे रेफरन्स दाखवते, काय एकदम सिंपल केली आहे. प्लेन पीओपी असणार आहे आणि साईडनी त्याला अशी एक काय बोलतात ते, गल्ली बोलतात ते लोक. तर याचा साईडने आपण असा गॅप ठेवलाय, म्हणजे डायरेक्ट सिलिंग टच नाही, वॉलला टच नाही केली आहे. सो हा आमचा असा प्लॅन होता आणि हे खूप जास्त भारी वाटतं. सध्या ट्रेंडिंग मध्ये अशाच गोष्टी चालतात. सो आम्ही पिंटरेस्ट वरती सर्च करून करून रेफरन्स काढून काढून ह्या सगळ्या गोष्टी केल्या. आता आणखी एक प्रॉब्लेम असा होता, इकडे पीओपी मध्ये आणखी एक प्रॉब्लेम असा होता की आता हा बीम आहे, हा मध्ये आला, मग बीमला काय करायचं. सो आम्ही जरा क्रिएटिव्ह विचार केला, आपण बीमला काय करू. एक मी तुम्हाला इकडे रेफरन्स दाखवतो. आम्ही असा एक इकडे स्लोप करतोय, असा पीओपी अशी येणार इकडनं, असा स्लोप असणार आणि परत तिकडे मॅच करणार, परत वरती जाऊन अशी मॅच करणार. त्यामुळे या स्लोप मध्ये आणखीन काहीतरी खूप लक्झरी फील येणार आणि काहीतरी बीम पण हाईड होईल आणि काहीतरी खूप भारी पण वाटेल. त्यानंतर इकडे आपण असे मॅग्नेटिक ट्रॅक्स लाईट पण टाकणार आहेत. सो
लाईट्स वगैरे आणखी प्लॅन करायचे, या सगळ्या गोष्टी आहे. त्यानंतर इथे हा जो कॉर्नर आहे, आता मला एवढी इकडे डेप्थ भेटली आहे, तर या कॉर्नर मध्ये माझा असा प्लॅन आहे की इथे मी एक टेबल करणार आहे, जिथे मी वर्किंग टेबल असणार आहे, त्याच्यावरती तेवढी इथे एक ओपन शेल्फ ठेवणार आहे, आणि त्यानंतर मी इकडे थोडंसं स्टोरेज बनवणार आहे वरती. तर त्याचा रेफरन्स फोटो पण माझ्याकडे आहे, तो मी तुम्हाला इकडे दाखवतो की इथे मला हे असं प्लॅन करायचंय. सो मी जे तुम्हाला सांगतोय ना, तर मला त्याच्यामध्ये तुमचे पण सजेशन्स पाहिजे, की तुम्हाला पण काही जर वाटत असेल की आपण काय करायला पाहिजे, काय नाही करायला पाहिजे, हो अक्षय तू असं कर किंवा तू असं करू नको, या सगळ्या गोष्टी तुम्ही मला पण सांगा, म्हणजे मी जर काही चुकत असेल तर ते करेक्ट पण करून घेईल. सो इथे माझा असा प्लॅन आहे. ह्याच्या व्यतिरिक्त जर तुम्हाला काही सुचत असेल तर मला सांगा, म्हणजे मी ते काहीतरी करेक्ट करेल. आता पुढे काय आहे, इथे आपलं एक 2 सीटर सोफा येणार आहे. 2 सीटर किंवा इथे मी विचार करतो इथं 1 सीटर येईल, इथं 1 सीटर येईल, तिथे 3 सीटर येईल त्या साईडला, इथे आपला 3 सीटर सोफा येईल, तिथे 1 सीटर येईल, आणि इकडे या वॉलला आपला 2 सीटर येईल इथे. आणि इथे काहीतरी आपण शोपीस ठेवणार आहे, एक काहीतरी स्टँडिंग काय गमला बिमला काय बोलतात ते, प्लांट ट्री गमला काहीतरी इथे आपण क्रिएटिव्ह असं काहीतरी ह्या कॉर्नरला करू. आणि त्यानंतर इकडे ह्याच्या बाजूला काहीतरी साईड टेबल असणार आहे सोफ्याच्या बाजूला. त्यानंतर आता आणखीन एक आम्ही असा प्लॅन केलाय की इथे हा जो एरिया आहे, एवढी जी आपण ही वॉल तोडली आहे 4 फुटाची, तर या वॉलमध्ये आम्हाला होतं की डायनिंग कुठे करायचं, तर ह्या वॉलमध्ये इथे आम्ही डायनिंग करणार आहे. असं एवढा इथे डायनिंग होणार आहे, 2 चेअर तिकडनं 2 चेअर इकडनं, आणि इथे वरती हँगिंग लाईट आपण टाकणार आहे. सो हे सगळं डोकं छाया मॅडमनी आणि मी स्वतः लावलंय गाईज, नो इंटेरियर डिझायनर. त्यानंतर पुढे तुम्हाला आता मी सांगतो किचन मध्ये आता आपण येऊ. नाही बाकी ना, हॉलमध्ये टीव्ही युनिट बाकी आहे ना भाई, थांबा गाईज, पहिल्या पण आता हॉलच कम्प्लीट करू, मग किचन मध्ये येऊ. हॉलमध्ये आता आम्ही असा प्लॅन केलाय की टीव्ही युनिट जे आहे ना, आजकाल तुम्ही बघितलं असेल की लोक खूप जास्त असं फ्लुटेड लावतात, खूप जास्त काहीतरी मागे टीव्हीचे लावतात, तर मला तसं नको होतं. मी खूप जास्त सर्च केलं, पिंटरेस्ट बघितलं, तर ते खूप जास्त कॉमन झाले आणि ते बिलकुल पण चांगलं वाटत नाही. सो आम्ही असं विचार केला की फक्त एकदम सिम्पल नाही, सॉरी एकदम असं काहीतरी गजबज नाही करायची, सिम्पल टीव्ही युनिट ठेवायचं. एकदम खाली एक आपला टीव्ही युनिटचा तो प्रॉपर असा बॉक्स येईल, बॉक्सच्या वरती मस्त मोठी टीव्ही येणार, फक्त दॅट्स इट, एवढंच करणार इकडे आपण. जास्त त्याच्यामध्ये मागे ते फ्लुटेड लावलं, आणखी 2-4 शीट वेगळ्या वेगळ्या लावल्या, वेगळे वेगळे कलर केले, तर खूप गजबज दिसतं आणि खूप आउट ऑफ ट्रेंड आहे, तर ते नाही करायचं आपल्याला. प्लेन वॉल असणार आहे, टीव्ही असणार आहे, आणि खाली ते टीव्हीचं युनिट असणार आहे. एवढं क्लास वाटेल ते. मी तुम्हाला इकडे रेफरन्स पण दाखवते की माझ्या डोक्यामध्ये कसं आहे, तसं आपल्याला इकडे करायचंय. त्यानंतर येस, ठीक आहे, हा हॉलमध्ये तर एवढंच आहे. त्यानंतर इकडे मी जे तुम्हाला सांगितलं, इकडे आपलं डायनिंग येणार आहे, डायनिंग 2 चेअर तिकडनं 2 चेअर इकडनं, वरती इकडे हँगिंग लाईट, असा इकडे प्लॅन आहे. आणि त्यानंतर आता आपण किचन मध्ये येऊ. किचन मध्ये एक आम्ही खूप काय बोलतात, नवीन काहीतरी आम्ही इनोव्हेट नाही केले ऍक्च्युली, पण हे इंडियामध्ये खूप कमी होतं असं आम्हाला वाटतं. ऍक्च्युली नाहीच होतं इंडियामध्ये, हे डायरेक्ट फॉरेन कंट्रीमध्ये होतं, पण ते आम्ही आमच्या किचन मध्ये करतोय. सो ही खूप मोठे एक टास्क होता आमच्यासाठी. टास्क म्हणजे हे करायचं की नाही, आणि हे झालं तर हे सक्सेसफुल होईल की नाही होणार, ही पण एक भीती होती. पण हे पण जे करणार होतं हे पण डोकं छान मॅडमच होते, की त्यांनी मला सांगितलं की आपण असं असं करू शकतो. मला पण ते पटलं आणि मग आम्ही ते तसं केलं. सो हे एक डिसिजन होतं जे आम्हाला एखाद्या वेळेस भारी पण पडणार होतं, पण आम्ही ते 100% भारी केलं असं मला वाटतं. पण तुम्ही पण सांगा तुम्हाला काय वाटते. सो किचन मध्ये आम्ही परत एकदा काय केलं, किचनची पण इथपर्यंत पहिलं किचन होतं आणि इकडे बाल्कनी होती. आम्ही ती बाल्कनी पण आतमध्ये घेतली आणि किचनला मोठं केले. आता सगळ्यात मोठा प्रश्न जो पडतो की जे धुणं भांडे जे धुतात बाल्कनी मध्ये, ड्राय एरिया बोलतात का त्याला, वेट एरिया ड्राय एरिया काय असतं, हा जो तुम्ही समजून घ्या, मला एवढा माहित नाही. तर जो काही वेट एरिया ड्राय एरिया असतो तो बाहेरचा, जिथे वॉशिंग मशीन असते, धुणं धुतात, भांडी धुतात, तो एरिया आम्ही डायरेक्ट कॅन्सल करून टाकला. म्हणजे तो घेतलाच नाही आम्ही डायरेक्ट किचनच मोठं करून टाकलं. तुम्ही बघू शकता आपलं किचन पण किती जास्त मोठं वाटते आणि आपला हॉल पण खूप जास्त मोठा झालाय. तर आता आम्ही इकडे काय प्लॅन केले तुम्हाला स्टेप बाय स्टेप सांगतो. सगळ्यात पहिले आपलं हे आहे किचन टॉप. याच्यामध्ये आम्ही इकडे हे आयव्हेरी कलर घेतलाय आणि ते आम्ही हॉप घेतलाय आणि हॉपचं पण आम्ही तो वाला हॉप घेतो जो डायरेक्ट ह्याच्यामध्ये जातो, वरती राहणार नाही, तो डायरेक्ट खाली ह्याच्यामध्ये जाणार, आतमध्ये जाऊन बसणार, तो वाला आपण हॉप घेतला. इकडे चिमणी असणार आहे. त्यानंतर इकडे आपलं असणार आहे, इकडे पण ते 2 पार्टिशन मध्ये असणार आपलं किचन. इकडे क्रॉकरी युनिट असणार आहे आपलं असं तिथपर्यंत. त्यानंतर तिकडे पण एक फ्लुटेड मध्ये ग्लासमध्ये स्टोरेज असणार आहे आणि वरती पूर्ण स्टोरेज असणार आहे. या ठिकाणी ही जी एक्स्ट्रा स्पेस जे मला भेटतीये त्या ठिकाणी मी ह्याच्या खाली एक स्टोरेज करतो, ज्याच्यामध्ये मी धान्य वगैरे ठेवू शकतो. एक ती कोठी वगैरे असते ना घरामध्ये, मोठं मोठं जे सामान काय बोलतात, धान्यच बोलतात ना, हा धान्य वगैरे, ग्रॉसरी वगैरे ह्याच्यामध्ये ठेवण्यासाठी मी एवढं जागा करतोय. ह्याच्यानंतर एवढ्या जागेमध्ये मी मायक्रोवेव्ह करतोय आणि ह्याच्या पुढे इथून इतकं
आणि तिथपर्यंत चिमणीपर्यंत हे असणार आहे आपलं कॉकरी युनिट. आता मी मायक्रोवेव्ह इकडे का घेतलं ते पण सांगेल, आणि बाकी आपलं मिक्सर वगैरे ते दुसऱ्या साईडला असणार आहे. त्याच्यामुळे पण थोडंसं एक आहे रिझन, ते तुम्हाला मी सांगतो. तर असं इथपर्यंत आहे आपलं. त्यानंतर इथून पुढे इथे आपलं बनतंय देवघर. सो वास्तूच्या प्रमाणे देवघर इथे खूप चांगलं असतं असं म्हणतात या कोपऱ्यामध्ये. तर इथे आम्ही देवघर प्लॅन केलंय. इथपर्यंत आपलं मस्त असं मोठं देवघर असणार आहे. आणि त्यानंतर ह्या साईडला जी गोष्ट तुम्हाला बोललो की आम्ही आता किचन मधली ती अशी गोष्ट आहे जी आम्ही फॉरेन कंट्रीजमध्ये बघिटली होती आणि इंडियामध्ये अशा गोष्टी होत नाहीत सहसा. त्या गोष्टी आम्ही इकडे ट्राय केल्यात. मे बी केले पण असेल लोकांनी, मला माहित नाही, पण माझ्यासाठी हे खूप जास्त नवीन आहे. सो इकडे आम्ही एक टॉप केलं, ह्याच्या खाली वॉशिंग मशीन असणार आहे. इथे वॉशिंग मशीन बसणार आहे. आणि त्यानंतर हा जो आपला केलाय, एक मिनिट भैया, हा जो आपला हा एरिया केलाय, इथे आपण असं डिझाईन केलं ह्याला की इथे आपण सिंक ठेवलंय. सिंक मध्ये ते भांडे धुतले जातील उभा राहून. त्यानंतर इथे ही जी एक्स्ट्रा स्पेस ठेवली आहे एवढी, इथे एक दगड येणार. आपण इकडे क्रिएटिव्ह असं दगड करणार ज्याच्यावरती कपडे धुवू शकतो. म्हणजे या जागेवरती तुम्ही भांडे पण घासू शकता आणि इकडे तुम्ही कपडे पण धुवू शकता उभा राहून. कारण की आजकाल बसून भांडे धुणं किंवा कपडे धुणं वगैरे थोडंसं मला वाटतं की थोडंसं हार्ड जातं. त्यापेक्षा उभा राहून करणं जास्त बेटर आहे. आणि एक मला चांगलं ऑप्शन वाटलं जे मी फॉरेन कंट्रीजमध्ये, इकडे तुम्हाला मी इकडे हे पण दाखवतो, रेफरन्स पण दाखवतो की काय रेफरन्स होता आणि काय आम्ही इकडे बनवलं. कारण की आम्ही जे मटेरियल होतं त्या रेफरन्समध्ये वरतीचे ते लावतात, काहीतरी ते डायरेक्ट कमी एरियामध्ये होतं आणि काहीतरी ते वरतीचे लावतात ना, तो टॉप आम्ही खूप सर्च केला इकडे लोकल मार्केटमध्ये, पण ते भेटलंच नाही लोकल ह्याच्यामध्ये. मग त्यानंतर आमचे जे लोकलचे जे आमचे टाईल्सवाले होते ते आता तिकडे तुम्हाला भेट करून देतो त्यांची. तर त्यांच्याकडनं आम्ही ते हे काहीतरी क्रिएटिव्ह त्यांना दाखवलं, म्हटलं आम्हाला असं पाहिजे टाईल्स मध्ये, आम्हाला असं काहीतरी करून द्या. त्यांनी हे खूप भारी आम्हाला करून दिलं, तुम्ही बघू शकता. ह्याच्या खाली इकडे पण काहीतरी आपण स्टोरेज करू. इकडे एक पुल आउट होईल ज्याच्यामध्ये सगळं आपण वॉशिंग पावडर, निरमा सगळं ह्याच्यामध्ये ठेवणार आहे, तेव्हाला इथे बनेल. त्यानंतर इकडे बनणार आहे आपलं ते जीटीपीटी म्हणतात, ज्याच्यामध्ये ते भांडे धुतलेले वाळू घालायचे आपल्याला, ते आपलं इथे बनणार आहे. त्यानंतर इथे आपलं ॲक्वागार्ड असणार आहे. त्यानंतर इकडे पण आपलं स्टोरेज असणार आहे, वरती पण आपलं पूर्ण स्टोरेज असणार आहे. आणि आता हा जो एरिया आहे एवढा, या एरियामध्ये आपण असं प्लॅन केलाय की एवढ्या जागेमध्ये असणार आपले विकर बास्केट, ज्याच्यामध्ये आपण फ्रुट्स वगैरे जे काही ठेवतो, कांदे, बटाटे, लसूण, फ्रुट्स, त्यासाठी आपण इथे 2 विकर बास्केट घेतल्या. त्यानंतर आपण एक इथे ओपन शेल्फ घेतलं आणि ओपन शेल्फ मध्ये आपण काय करतो, इकडे मिक्सर एका ओपन शेल्फ मध्ये आपण ठेवणार, इकडे एअर फ्रायर, आणि त्यानंतर परत आपण स्टोरेज केलं. आता इथे पण ओव्हन ठेवायचं होतं. इथे पण आम्हाला मिक्सर, ओव्हन, मिक्सर, ओव्हन आणि एअर फ्रायर या 3 गोष्टी करायच्या होत्या. पण हा जो एरिया आहे ना, हा एवढा जास्त भेटत नाही की त्याच्यामध्ये ओव्हन तेवढं प्रॉपर बसेल. त्यामुळे आम्ही इकडनं ओव्हर स्किप केलं. ओव्हन आम्ही तिकडे घेतलं, मायक्रोवेव्ह ओव्हन वॉटेवर जे येते, आणि इकडे आम्ही फक्त मिक्सर आणि एअर फ्रायर घेतलं. आणि जी एवढी जी जागा ठेवली आम्ही, ही मस्त आम्ही डबल डोअर मोठ्या फ्रीजसाठी एवढी जागा ठेवली. प्रॉपर इकडे असं डबल डोअर फ्रीज येणार आणि त्याच्या बाजूला डायनिंग असणार आणि फ्रीजच्या वरती पूर्ण स्टोरेज असणार. म्हणजे पूर्ण असं पॅक होणार आहे. हे पण पूर्ण पॅक होणार आहे. आणि तुम्ही बघू शकता आपलं किचन एवढं मोठं आहे गाईज, पॅक होऊन पण, दोन्ही साईडनी पॅक होऊन पण मध्ये एवढी जागा आहे की ह्याच्यामध्ये आणखी दुसरं किचन बनवू शकतं. तर आपलं किचन पण खूप मोठं झालंय, आपला हॉल पण खूप मोठा झालाय. सो आणि आम्ही किचन मध्ये पण एसी लावतोय गाईज, आम्ही हॉलमध्ये पण एसी लावतोय. आणि ओपन किचन असल्यामुळे आम्हाला हॉलमध्ये एसी लावायचा आहे, तर किचन मध्ये पण लावाच लागेल. कारण की एका ठिकाणी एसी लावून दुसरं ठिकाण कूल होणार नाही आणि एक पण नीट होणार नाही. त्यामुळे आम्ही इकडे पण एसी साठी प्रोव्हिजन केले आणि इकडे पण आम्ही एसी लावणार आहे. सो इकडे पण एसी असणार आहे. इकडे एक रोलिंग काहीतरी आपण मस्त काय बोलतात, कर्टन्स, कर्टन्स वगैरे काहीतरी भारीवालं इकडे आपण करू. सो असं आहे आपलं किचन. इकडे पूर्ण खाली ट्रॉलीज वगैरे असणार आहे. इकडे हॉब आहे. प्रॉपर सगळं आता प्लॅनिंग आम्ही केले, तुम्हाला मी दाखवतो. हा पण आता सेम प्रॉब्लेम इकडे झाला. आता ही जी तुम्हाला टाईल वेगळी दिसते किचनची, इकडे ही टाईल संपली होती, ही टाईल आम्हाला भेटलीच नाही. म्हणून आम्हाला इकडे पण काहीतरी क्रिएटिव्ह करायचं होतं या साईडला. ही टाईल भेटली नाही म्हणून आम्ही इकडे काहीतरी अशी अतरंगी टाईल आणली, जी की असं वाटायला पाहिजे सगळ्यांना की हे प्लॅन आहे, पण दिस इज नॉट प्लॅन गाईज. एक प्रॉब्लेम झाला तर त्याला आम्ही एक क्रिएटिव्ह सोल्युशन काढले. त्यामुळे आम्ही ही वाली साईड जी आम्ही थोडीशी वेगळी केली आहे. सो आय होप तुम्हाला आवडलं असेल, मला कमेंट करून सांगा. त्यानंतर आता आपण नेक्स्ट रूम कडे जाऊ, ते आहे आपली बेडरूम. त्याच्या अगोदर आता इकडे आहे आपलं एक कॉमन वॉशरूम. कॉमन वॉशरूम मध्ये पण आम्ही इकडे इंडियन होतं ऍक्च्युली, पहिले इथे इंडियन होतं, त्याला आम्ही तोडलं सगळं आणि ते आम्ही वेस्टर्न केलं, वेस्टर्न सीट. आणि इथे पण एक प्रॉब्लेम असा होता की ही टाईल परत संपली होती. आता तुम्हाला परत सांगतो क्रिएटिव्ह काय गोष्ट आम्ही केली. ह्या टाईल्स संपल्या होत्या, ह्या ज्या 2 टाईल्स आहेत या संपल्या होत्या. मग मी इतकं टेन्शन मध्ये आलं, तर म्हणलं की एवढ्या अशा गोष्टीसाठी फक्त आम्ही जे एवढं तोडलं, ह्याच्यासाठी आम्हाला सगळ्या वॉशरूमच्या टाईल्स चेंज करावं लागतील आणि परत बजेट वाढेल. मग आम्ही त्याच्यावरती एक क्रिएटिव्ह सोल्युशन काढलं की नाही, आपण पूर्ण टाईल्स चेंज करायचे. आपण काय करू, एवढं जे तोडलंय ना
तेवढं इतकं तोडलं होतं आपण, एवढं आणि एवढं खाली तोडलं होतं आणि हे खालचं तोडलं होतं. मग आपण असं डिसिजन घेतलं की हे आपण पूर्ण एवढा जो एरिया आहे हा पूर्ण आपण वेगळ्या टाईल्स लावू आणि ते एरियाला हायलाइट करू, म्हणजे असं वाटणार नाही की ते आपण काहीतरी टाईल्स नाही म्हणून काहीतरी असं मिसमॅच केले. पण हा एरिया पण खूप जास्त छान वाटतो, तुम्ही बघू शकता. आणि खालची टाईल पण वेगळी होती, पण खालची पण टाईल एकदम डार्क ब्राऊन मध्ये घेतली आहे. सो ही टोटल ह्या थीमला मॅच करते आणि असं काही ऑड पण काही असं काही वाटत नाही. पण आम्ही इकडे एक जुगाड केले जे मी तुम्हाला सांगतोय, कारण की उगाच खर्च वाढला असता. काम एवढंच तोडायचं होतं, पण बाकीच्या सगळ्या टाईल्स तोडायच्या. ऑलरेडी आपण या टाईल्सचे पैसे दिलेत, परत टाईल चेंज करायचं, परत मजुरी वेगळी, टाईल्स वेगळं, खूप खर्च वाढला असता. म्हणून आम्ही थोडंसं इकडे चेंज केलं. त्यानंतर हे जे डोअर्स आहे, इथे जे डोअर्स होते हे डोअर्स पण आम्ही इकडे चेंज केलेत. इथे पहिले काय सिमेंटचे त्याचं ते हे होतं आणि डोअर होते. आम्ही हे पण इथे आम्ही ग्रॅनाइट लावून घेतले, हे पण चेंज केले. त्यानंतर इथे पण आपण हा टॉप टाकून घेतलाय आपल्या आयव्हरी कलरचा, जो आपला किचन टॉपला आहे. सो नेक्स्ट आहे आपली बेडरूम. ही एक मम्मी पप्पासाठी मी बेडरूम केली आहे. यामध्ये पण इथे जे डोअर होते हे खूप सिंपल होते, जे बिल्डरने दिले होते. त्यामुळे आम्ही हे डोअर पण काढले आणि त्यात आम्ही नवीन डोअर लावते, फ्रेमिंग वगैरे करून घेतली. पहिले इकडे सिमेंटवाली फ्रेम होती जी बिलकुल एकदम घाण वाटत होती, आम्ही चेंज केले आणि इकडे आम्ही प्रॉपर फ्रेमिंग वगैरे करून वेगळे डोअर्स टाकणार आहे. सो या आतमध्ये इथे पण आता सेम प्रॉब्लेम गाईज, जो की होता बाल्कनीचा, जो आपण आम्ही आतमध्ये घेतली. इथे पण आपण बाल्कनीला आतमध्ये घेतले आणि हा एरिया तुम्ही बघू शकता. ही रूम किती जास्त मोठी आपण करून घेतली आहे, खूप मोठी झाली ही रूम. एवढ्या मोठ्या मोठ्या बेडरूम सिटीमध्ये भेटणं खूप जास्त हार्ड आहे, पण आपण हे करून घेतलंय गाईज. सो इकडे तुम्ही बघू शकता. आता इथे पण असं झालं होतं की ही टाईल भेटत नव्हती. ही टाईल भेटत नव्हती म्हणून आपण इकडे पण एक हायलाइट करण्यासाठी एक वेगळी टाईल आणली. तर मला एक होतं, मला एक वुडन, जे मी हॉटेल रूम मध्ये बरेच जातो तिथे मी नोटीस करतो की हॉटेलच्या रूम मध्ये असतात ना, तिथे खाली वुडनच्या टाईल्स असतात मोस्ट ऑफ द. सो माझ्या डोक्यात होतं की आपल्याला वुडन टाईल करायची. पण आता ऑलरेडी मी जेव्हा फ्लॅट घेतला, जर तो कन्स्ट्रक्शन मध्ये असता, जेव्हा तो अशा कंडिशन मध्ये असता जसं समोर जो फ्लॅट काम चालू आहे, जर या कंडिशन मध्ये जर मी फ्लॅट घेतला असता तर ऑब्व्हियसली मी सगळ्या टाईल्स मला जसं हव्या तशा केल्या असत्या. पण ऑलरेडी मी रेडी फ्लॅट घेतलं होतं गाईज, म्हणजे मी सगळ्या गोष्टीचे पैसे देऊन झाले होते माझे, आणि त्यानंतर चेंज करणं म्हणजे प्रत्येक खर्च परत करण्यासारखं होतं. सो जे मी जेवढं चेंज करता आलं तसं मी क्रिएटिव्हली बऱ्याचशा गोष्टी चेंज करतोय. सो तुम्ही बघू शकता मी एवढी स्टाईल ही चेंज केली आहे. इकडे थोडं आपण असं हायलाइटेड ठेवणार आहे. आता या बेडरूमचा प्लॅनिंग कसं मी तुम्हाला सांगतो. इकडे आपला बेड येणार आहे, बेडच्या बाजूला साईड टेबल आहे. इथे आपण काहीतरी आता क्रिएटिव्ह करू, आणखीन माहित नाही काहीतरी करू पण इकडे. त्यानंतर इकडे आपलं एक टीव्ही साठी येतोय, इथे आपण एक छोटंसं टीव्हीचं युनिट घेणार आहे. आणि त्यानंतर इकडे एक वॉर्डरोब बनणार आहे, एक वॉर्डरोब इथे बनणार आहे. आणि ह्या वॉर्डरोब मध्येच आपला ड्रेसिंग टेबल पण असणार आहे. एक वॉर्डरोब असं इथपर्यंत बनेल, ज्याच्यामध्ये ड्रेसिंग टेबल पण असणार आहे. आणि इकडे जी खाच आतमध्ये गेली आहे, एवढं जो एक्स्ट्रा स्टोरेज आपल्याला इकडे भेटले हे वालं, तर ह्याच्यामध्ये एक वॉर्डरोब बनणार आहे. तर असे मी 2 वॉर्डरोब इकडे प्लॅन केले. सो इकडे जागा आहे म्हणून प्रॉपर दोन्ही साईडला 2 वॉर्डरोब बनणार आहेत, बेड बनणार आहे. आणि इथे मध्ये मी एक टेबल टाकणार आहे आणि दोन्ही साईडला चेअर ठेवणार आहे, असा माझा प्लॅनिंग आहे. सो आणखीन तुम्हाला जर काही सुचत असेल तर तुम्ही मला कमेंट करून सांगा. त्यानंतर इकडची जी सिलिंग आहे गाईज, सिलिंग मध्ये पण आपण सेम ही पण सिलिंग पूर्ण तोडली आहे आणि साईडनी पूर्ण अशी गल्ली केली आहे. बघा साईडनी पूर्ण आपण असा गॅप ठेवलाय सिलिंग मध्ये. आणि त्यानंतर फक्त इथे पण बीम आलाय मध्ये, हे बघा इथे इकडे बीम आलाय, पण इकडे मी स्लोपने घेतलाय, असं ती वेवने घेतलीये. इथे मी काय केलंय, इथे जी सिलिंग असणार आहे ती मी तुम्हाला इकडे रेफरन्स दाखवतो की डायरेक्ट बीमच्या लेवलनी खाली इकडे मॅच करणार आहे. इकडे तुम्हाला रेफरन्स दाखवतो, तुम्हाला लक्षात येईल. इथे थोडंसं मी एक वेगळं डिझाईन केले. त्यानंतर आता आपण जाऊयात आणि इथे पण एसी इथे येणार आहे, म्हणजे आपल्या प्रत्येक रूम मध्ये एसी असणार. हॉलमध्ये एसी, किचन मध्ये एसी आणि सगळ्या बेडरूम मध्ये एसी. फक्त वॉशरूम मध्ये एसी नाही आहे गाईस, तेवढं पण करू, बजेट वाढलं. त्यानंतर आता ही आहे धीरे धीरे उभी करेंगे आपण. त्यानंतर आता ही जी रूम आहे याचं पण आपण डोअर चेंज केलेत. सगळ्यात पहिले तुम्ही बघू शकता हे डोअर आपण चेंज केलेत. आणि ही रूम असणार आहे, ही मला वाटतं ही मी घेईल रूम, किंवा मग मम्मी पप्पा घेतील माहित नाही. पण सध्या माझ्या डोक्यात आहे की ही रूम मी घेईल किंवा मी ती रूम घेईल मोठीवाली, माहित नाही. तर ह्या रूम मध्ये आता असा प्लॅन आहे गाईज, इथे आपला किंग साईज बेड येणार आहे. आणि ही रूम त्या कम्पॅरेटिव्हली त्या रूमच्या पेक्षा थोडीशी कमी आहे, थोडीशी छोटी आहे. तर मी काय करतो, बरेचसे लोक तुम्ही बघितले असेल काय करतात, बेड घेतात मध्ये आणि बेडच्या साईडला स्टोरेज करतात. त्यामुळे काय होतं, रूम खूप जास्त कॉम्पॅक्ट वाटते आणि आणखी छोटी वाटायला लागते. सो मी असा विचार केला, आता ही पण आयडिया, ही छाया मॅडमची आयडिया, त्यांनी मला सांगितलं होतं, ती मला पटली. आणि मग त्याच्यावरती आम्ही काम करून त्यात मग मी काहीतरी क्रिएटिव्ह आउटपुट देतो आणि मग काहीतरी करतो. तर आता मी तुम्हाला सांगतो, ह्या रूम मध्ये पण आम्ही काय करतोय, इथे आम्ही बेड घेतोय, ठीक आहे. बेडच्या बाजूला साईड टेबल आहे. आणि आता स्टोरेज मोस्ट ऑफ द लोक काय करतात, बेडच्या एका साईडला घेतात किंवा दुसऱ्या साईडला घेतात. पण आपण तसं नाही करत. आपण स्टोरेजला काय करतोय, बेडच्या मागे स्टोरेज घेतोय. म्हणजे मी तुम्हाला रेफरन्स दाखवतो, हे बेड असणार, इकडे साईड टेबल असणार आहे आणि हे पूर्ण असं इकडे
स्टोरेज असणार आहे, पूर्ण स्टोरेज. म्हणजे मला एक ऑर्डर इकडे भेटेल, एक ऑर्डर इकडे भेटेल आणि वरती पण भेटेल. आणि जेणेकरून आता ह्याचं करण्याचं मला कारण काय, तुम्ही आता विचार करा, जो आपला साईड टेबल असतो, साईड टेबलच्या वरती जी जागा आहे किंवा बेडच्या मागे जी जागा आहे, इकडे आपण ना उभा राहत ना तिकडे काहीच, म्हणजे तो एरिया कामालाच येत नाही, कसाच कामाला येत नाही. त्यामुळे जर आपण तिकडे स्टोरेज केलं तर ऍटलीस्ट तो एरिया कामाला येईल आणि तिकडे आपण जात पण नाही त्या एरियामध्ये. सो प्रॉपर तिकडे आपलं स्टोरेज बनेल आणि जी साईडची जी जागा आहे पूर्ण ती आपल्याला युज करता येईल आणि रूम आपली मोठी वाटेल, स्पेशियस वाटेल. सो त्यामुळे आम्ही असं केलंय. सेम इकडे पीओपीची पण डिझाईन केली आणि आता इथे जी विंडो आहे इथे मी असं प्लॅन करतोय की इथे मी एक वर्किंग टेबल करणार आणि याच्या खाली इथे चेअर वगैरे प्रॉपर करणार. प्लस इथे मी काहीतरी ओपन शेल्फ करणार, इथे मी थोडंसं स्टोरेज करणार वरती, असं माझा प्लॅन आहे. आणि काय बोलतात, ड्रेसिंग टेबल जे आहेत तर 2 ड्रेसिंग टेबल करायचा विचार करतोय मी इथे. हे जे ऑर्डर बनणार बाजूला साईड टेबलच्या वरती, तिथे एक ड्रेसिंग टेबल असणार. परत बेडच्या त्या साईडने पण साईड टेबलच्या वरती जो ऑर्डर बसणार त्याच्यावरती मग पूर्ण काच लावून तो पण एक ऍज अ ड्रेसिंग टेबल आपण युज करणार. सो असं आपण प्लॅन केलेलं आहे गाईज. मला सांगा तुम्हाला कसं वाटते. सो मला एवढं सांगायचं की विदाऊट इंटेरियर डिझायनर पण खूप छान घर प्लॅन होऊ शकतं. फक्त आपल्याला त्याला खूप जास्त वेळ द्यावा लागतो. लिटरली मटेरियल सिलेक्शन पासून, डिझायनिंग पासून, मेजरमेंट पासून टोटल सगळे काम आपल्याला करावं लागतात. पण आपण पण छान करू शकतो, तुम्हाला आता कळेल. पण मला फक्त तुम्हाला दाखवायचं एवढंच होतं की ह्याच्यामध्ये तुमचे जर काही आउटपुट्स असतील ना की एक्झॅक्टली कसं करायला पाहिजे, नाही अक्षय तू हे नको करू, हे आम्ही करून बसलो आणि ह्याचा प्रॉब्लेम होतोय, तू काहीतरी वेगळं कर, तर मला ते पण तुमचे सजेशन सांगा. मला ते तुमचे आउटपुट्स घ्यायला आवडेल. ते मी 100% गेलं आणि काहीतरी आणखी क्रिएटिव्ह काय करता येईल आपल्याला ते बघू. सो एवढंच मला सांगायचं की हे जे घर बनतंय आपलं, हे आपल्याला दोघांना सोबत मिळून बनवायचं, तुमच्या सजेशन्सनी आणि माझ्या डोक्याने आणि तुमच्या डोक्याने. आपण असं तुम्ही कमेंट्स करा जे काही तुम्हाला वाटत असेल. मी जे पण तुम्हाला प्लॅनिंग सांगितलंय तर त्या कमेंट्स मी नेक्स्ट व्लॉग मध्ये रीड पण करेल आणि मग ठरवेल पण की एक्झॅक्टली काय करायचं काय नाही. इथून पुढे आपले रेग्युलर व्लॉग येणार आहेत. सो तुम्ही बघत राहा. आणि गाईज आपलं इथे आहे अटॅच वॉशरूम. तर ह्याच्यामध्ये पण चेंजेस खूप झालेत. जसे की इथे जे बिल्डरकडनं जे आलं होतं काय बोलतात WC, ती खूप जास्त कॉमन होतं, आम्ही ते तोडलं आणि वॉल माउंटेन वाले आपण WC कडे घेतले, तिकडे लागतील. त्यानंतर ही टाईल होती सगळ्या वॉशरूमला, पण आता मला ज्या फिटिंग्स होत्या त्या मला थोड्या प्रीमियम घ्यायच्या होत्या. सो मी इकडे सगळ्या फिटिंग्स वगैरे चेंज केल्यात, शॉवर चेंज केलेत, मिक्सर वगैरे सगळं चेंज केलं. मला थोडं प्रीमियम फिटिंग मध्ये घ्यायचं होतं. सो मी ते चेंज केलं. इकडे आपला एक प्रेशर पंप पण लागणार आहे आणि ही पूर्ण मी अशी व्हाईट टाईल घेतली कारण की छान वाटते, जरा लाईटचे रिफ्लेक्शन वगैरे छान येतं त्याच्यामध्ये. आणि खालची पण टाईल मी चेंज केली आहे, काहीतरी वेगळीच लावली ती आणि खूपच भारी वाटते. असं मला व्हिडिओमध्ये माहित नाही छान वाटेल की नाही, पण खूप भारी वाटते गाईस ही टाईल. आणि ही जी टाईल ऍक्च्युअली मला ही एवढी आवडली नव्हती, पण म्हटलं सगळं चेंज करण्यापेक्षा आपण यालाच काहीतरी क्रिएटिव्ह करू. सो मी ही टाईल नाही चेंज केली. पण आता ओव्हरऑल थीमला ही टाईल पण मॅच होते खाली आणि ही पण व्हाईट पण पूर्ण थीमला मॅच होते. तर असं काही ऑड वाटत नाहीये. आणि हा पण एक प्रॉब्लेम होता ज्याला आपण प्रॉपर सोल्युशन काढून याचं छान बनवलंय. इथे आता आपलं एक वॉश बेसिन येईल, त्याच्यानंतर इथे एक प्रॉपर मिरर येईल, त्याच्या मागे स्टोरेज येईल. आणि आता एक प्रॉब्लेम, आता मला एक डोक्यात आहे प्रॉब्लेम, तो प्लीज तुम्हाला याचं सोल्युशन माहित असेल तर मला सांगा. आता मला ना ह्याच्या खाली स्टोरेज बनवायचंय, थोडंसं मागून घे. मला काय करायचंय गाईज, ह्याच्या खाली स्टोरेज बनवायचंय. पण आता प्रॉब्लेम काय, इथे माझं शॉवर आहे. इथे शॉवर असल्यामुळे कंटिन्यू ते जे स्टोरेज आहे ते वेट होणार आहे, ते भिजणार आहे. तर त्याला काय करावं लागेल, कुठल्या मटेरियलमध्ये युज करायचं मला कळत नाहीये. कारण की असं वाटतं HDHMR पण युज केलं किंवा मग काही पण युज केलं तर ते कंटिन्यू जर भिजलं तर खराब होऊ शकतं. सो मला कळत नाही कारण मी काय करू, कसं करू. किंवा मी असा विचार करतो की इथे मी पार्टिशन टाकेल, बारीक एक काचेचं पार्टिशन फुल हाईट टाकेल, म्हणजे शॉवरमुळे तिकडे ते भिजणार नाही. सो हे एक मला प्रॉब्लेम आहे. सो मला कमेंट करून प्लीज सांगा की आपण इकडे काय करू शकतो. अशा प्रकारे गाईज हे जे अपडेट होते मी सगळं तुम्हाला सांगितलं की एक्झॅक्टली आपलं घर कसं बनणार आहे, काय डिझाईन्स माझ्या डोक्यामध्ये, काय प्लॅन माझ्या डोक्यामध्ये. सो ह्याच्या व्यतिरिक्त जर तुम्हाला काही वाटत असेल तर मला प्लीज कमेंट करून सांगा, आपण त्यावरती काम करू आणि मस्त घर बनवू. तुम्हाला आता कळलं असेल की घर तर खूपच भारी बनणार आहे गाईज. मी पण खूप जास्त एक्सायटेड आहे. आणखीन वेळ खूप जास्त लागतो, पण मला वाटतं आणखीन 2-3 महिन्यामध्ये हे सगळं कव्हर होऊन जाईल. सो येस, आणखीन 2-3 महिन्यामध्ये कव्हर होऊन जाईल. तुम्ही आता कमेंट करा, लाईक करा व्हिडिओ आणि खूप जास्त सपोर्ट करा. कारण की जर ह्या व्हिडिओला चांगले व्ह्यूज, चांगले लाईक आले तर मला पुढचा व्हिडिओ बनवायला जास्त मजा येईल. आणि खूप साऱ्या गोष्टी आहेत आपल्याला, जसं एक गोष्ट फायनल होईल मी ते तुम्हाला दाखवेल. आपले अप्लायन्सेस, टीव्ही, फ्रीज, वॉशिंग मशीन, टोटल सगळ्या गोष्टी आपल्याला खरेदी करायच्यात. सो सगळं ह्या घरामध्ये मी जुनी कुठलीच गोष्ट आणणार नाही, सगळं इकडे आपण नवीन करणार आहे. सो मजा येणार आहे हा ब्लॉग बनवायला, हा ब्लॉग बघायला तुम्हाला. सो येस गाईज, कमेंट करा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग.